ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। नमः श्री शङ्करानन्द गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्णचंद्र भगवान की पंचदशीच्या द्वैत विवेक प्रकरणामध्ये आपण पाहत आहोत दोन प्रकारचे द्वैत आहे, दोन प्रकारची सृष्टी आहे, दोन प्रकारचं जग आहे. एकाला म्हणतात ईश्वरकृत द्वैत, दुसऱ्याला म्हणतात जीवकृत द्वैत. सोप्या भाषेत ईश सृष्टी आणि जीवसृष्टी. आणि ते पहिल्याच श्लोकामध्ये ते म्हणतात श्री विद्यारण्य स्वामीजी की जर आपण विवेक केला की ईश्वर सृष्टी काय आहे आणि जीवसृष्टी काय आहे, तर आपल्या लक्षात येईल की जीवनामध्ये ज्या समस्या आहे, दुःख आहे, त्रास आहे, ताण तणाव आहे, तो जीवसृष्टीमुळेच आहे. म्हणून काय केलं पाहिजे? विवेक केला पाहिजे. जगाने काय बनवलेलं आहे हे पहा आणि स्वतःनी काय निर्मित केलंय हे पहा. यालाच म्हणतात विवेक, खरा विचार. गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, इतर शास्त्रांमध्ये, गीतेमध्ये अज्ञान शब्दाचा उपयोग केला. अज्ञानेनावृतं ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. अज्ञानामुळे माणूस जो आहे मोहित आहे आणि मोहाचा परिणाम आहे दुःख. तसंच इतर ग्रंथांमध्ये लिहिलंय
अविचार कृतो बंध विचारेण निवर्तते. अविचारामुळेच बंध आहे. आणि विवेक चूडामणी ग्रंथामध्ये बंध काय आहे, बंधन म्हणजे काय, काल आपण विचार केला आहे. पण ते म्हणतात अत्र अनात्मनी अहम इति मतिर्बंध. देहामध्ये आत्मबुद्धी ठेवणं हीच काय, हेच बंधन आहे. तर हे जीवानीच क्रिएट केलेलं आहे. जीवानीच अविचारामुळे तो बांधलेला आहे. हे पहा, काही लोक विचार करतच नाही. 3 प्रकारचे लोक आहेत, त्यांना दुःख होतं. एक विचार न करणारे, एक चुकीचा विचार करणारे आणि एक अर्धवट विचार करणारे आहे ना. जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. काही लोक विचारच करत नाही. विचार करण्यासारखं त्यांना वाटतच नाही की काही विचार केला पाहिजे. काही लोक उलट, जे काही शास्त्र सांगत आहे, संत सांगत आहेत, विरुद्ध दिशेमध्ये त्यांचं चिंतन असतं. काही लोक विचार करतात पण थकून जातात, थकतात, दमतात, तर सोडून देतात. तर इथे काय म्हटलेलं आहे, पूर्ण विचार केला. विवेके सती हेय बंध स्फुटी भवे. जे बंधन आहे त्याचा त्याग होईल, आणखीन व्यक्ती मुक्त होईल. आता इथे सुरुवात त्यांनी केली, काल आपण पाहिलं 2 दिवसामध्ये, की भगवंतानी ही सृष्टी केली. त्याला म्हणतात ईश सृष्टी. जेव्हा ही सृष्टी नव्हती तेव्हा तो भगवंत ईश्वर, काल आपण पाहिले त्याचे अनेक नाव, अक्षर, सत, आत्मा, तो होता. आणि त्याच्यामधूनच विराट संपूर्ण ब्रह्मांड व्यक्त झालं. म्हणजे शून्यापासून झालं नाही, हा मुद्दा लक्षात ठेवायचा. शून्य होतं असं नाही, किंवा पोकळी होती त्याच्यापासून आलं असं नाही. खरं म्हणजे पोकळीची सुद्धा उत्पत्ती झाली. स्पेस ऑल्सो इज क्रिएटेड. विज्ञान हे म्हणत नाही स्पेस ऑलरेडी आहे असं मानूनच पुढचा सगळा शोध करतात. पण वेदांमध्ये सांगितलंय की आकाश संभूत, आकाश उत्पन्न झाला, स्पेस, देन टाइम, माया कल्पित देश काल कलना. स्पेस अँड टाइम याच्याशिवाय आपण काही करू शकत नाही. देश काळ किंवा स्थळ काळ त्याला म्हणतात. तर ते सगळं व्यक्त झालं भगवंतापासून. 84 लक्ष योनी प्रकट, सगळ्यांचे शरीर, म्हणजे ब्रह्मदेवापासून मुंगी पर्यंत काल आपण पाहिलं. विराट, मनुर, नरा, गाव, खर, अश्व, सगळे प्राणी, पशु, पक्षी, मनुष्य, देव, गंधर्व, यक्ष, राक्षस, सगळे. अच्छा, सगळ्यांचे शरीर आपण पाहतो वेगवेगळे. आता इथे विद्यारण्य स्वामीजी म्हणतात 10व्या श्लोकामध्ये की ईश्वराने जेव्हा हे सर्व उत्पन्न केलं, आता त्यांनीच या शरीरांमध्ये प्रवेश केला, तोच या शरीरांमध्ये शिरला. तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत असं उपनिषदामध्ये येतं. तर पहा इथे 10व्या श्लोकामध्ये आपण पाहू, कृत्वा रूपांतरं जैवं देहे प्राविशतीश्वरः इति ताश्रुतय प्राहु जीवत्वं प्राणधारणा. इथे म्हणतात की त्या भगवंतानी काय केलं तर म्हणे प्रवेश केला. आणखीन देहे प्राविशत ईश्वर, ईश्वर पुत्र प्राविशत तर म्हणे देहे, शरीरामध्ये. आणखीन रूपांतरम कृत्वा, आता तो होता ईश्वर, पण आता जेव्हा तो त्या शरीरामध्ये प्रविष्ट झाला
तर आता ईश्वर भाव त्याचं सुटलं. जैव, जैव म्हणजे जीवभाव. आता तो स्वतःला काय म्हणू लागला, मी जीव आहे. तर देवानेच प्रवेश केलेला या शरीरामध्ये आणि अनेक जीवाच्या रूपात तोच दिसत आहे. कृत्वा रूपांतरम जैवम देहे प्राविशत ईश्वर. जैवम रूपांतरम कृत्वा ईश्वर देवे प्राविशत. याच्यामध्ये येतं तैत्तरीय उपनिषदामध्ये की अनेक प्राणी लोक त्यांनी उत्पन्न केले आणि त्याला सर्वात जास्त प्राणी मनुष्य हा आवडला आणि तो त्या मनुष्याच्या शरीरात प्रवेश केला. इतर जीवांमध्ये सुद्धा आहे पण मनुष्यामध्ये विशेष आहे. इथे आपण त्याला जाणू शकतो. तर म्हणून म्हटलेलं आहे बडे भाग मानुष तन पावा. फार भाग्याने मनुष्य योनी, मनुष्य जन्म आपल्याला मिळतो. याच्यामध्ये आपण देवाची ओळख करू शकतो. तर आता म्हणतात तो जीव झाला. इथे ता श्रुतय प्राहु. श्रुतय म्हणजे अनेक श्रुती, अनेक मंत्र. प्राहु असं म्हणतात की त्या देवानी प्रवेश करून जीवत्व भाव त्याला काय प्राप्त झालेला आहे. आणि प्राण धारणा. आता जीव म्हणजे कोण, तर म्हणजे जीव म्हणजे मेलेला नाही, जड वस्तू नाहीये. जीव आपण म्हणतो सजीव. सजीव म्हणजे ज्याच्यामध्ये जीवन आहे. निर्जीव म्हणजे जीवन नाहीये. तर प्राण धारणात जो काय प्राणन क्रिया करत आहे, श्वास उच्छ्वास ही जी क्रिया आहे सतत ज्याच्यामध्ये चालू आहे तो कोण आहे, जीव. तर असा हा जीव झाला. आणखीन आता याचं आणखीन थोडं वर्णन करत आहे की हा जीव ठीक आहे, ईश्वरच जीव बनला. जरा आणखीन त्याचं सविस्तर वर्णन करा. आता टेक्निकल भाषेमध्ये जीव म्हणजे काय, आपण म्हणतो जीव म्हणजे मी. दुःखी जीव, सुखी जीव, समाधानी जीव आपण असं म्हणतो. पण जीव म्हणजे काय, वेदांताच्या दृष्टीने आपला परिचय काय. तर पहा 11व्या श्लोकामध्ये चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्च यः पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्यते. हा श्लोक परत वाचू आपण, महत्वाचा आहे. चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्च यः पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्यते. जीवाची परिभाषा इथे दिलेली आहे. तत्संग जीव उच्यते. एक समूह आहे, एक गट आहे, त्याला म्हणतात जीव. त्याच्यामध्ये 3 अवयव आहे. हे तिन्ही घटक मिळून जी वस्तू निर्मित होते त्याला म्हणतात जीव. कोणत्या 3 वस्तू आहे तर पहा. चैतन्यम यद अधिष्ठानम. सर्वात आधी काय आहे, चैतन्य आहे. कॉन्शियसनेस ज्याला इंग्रजीत म्हणतात. चैतन्य, जीवन. आणि हे कसं आहे, अधिष्ठान आहे, आधारामध्ये चैतन्य आहे. अच्छा, दुसरं काय, लिंग देहश्चय पुनः. दुसरी वस्तू जी आहे त्याला म्हणतात लिंग देह. लिंग देह, आता ज्यांनी वेदांत ग्रंथ ऐकले असतील त्यांना माहित आहे, लिंग देह म्हणजे सूक्ष्म शरीर. आणि सूक्ष्म शरीरामध्ये 17 अवयव येतात. पंच ज्ञानेंद्रिया, पंच कर्मेंद्रिया, पंच प्राण, मन, आणखी बुद्धी. कुठे कुठे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे सुद्धा त्यात जोडतात. तर एकूण होऊन जातात 19. तर 19 अवयवांचं जे घटकांचं जे एक शरीर आहे त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर. तर एक नाव दिलं इथे लिंगदेह, सूक्ष्म शरीर. तर चैतन्य आहे आणि सूक्ष्म शरीर आहे, 2 झाले. आणखीन तिसरं म्हणतात इथे की
चिच्छाया लिंग देहस्था, या सूक्ष्म शरीरामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडतं. कारण सूक्ष्म शरीर सूक्ष्म आहे, छान माध्यम आहे, त्याच्यामध्ये चैतन्य प्रतिबिंबित होऊ शकतं. जसं आरसा आहे, भिंतीमध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसत नाही, पण आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं. जमिनीमध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसत नाही, पण पाण्यामध्ये दिसतं. त्याचप्रमाणे स्थूल शरीरामध्ये प्रतिबिंब पडत नाही, सूक्ष्म शरीरामध्ये पडतं. तर जेव्हा चैतन्याचं प्रतिबिंब या सूक्ष्म शरीरात पडतं त्याला म्हणतात चिदाभास. आता हे सगळे टेक्निकल शब्द आहेत. जसं आपण विज्ञानामध्ये एक एक शब्द असतो, त्याची एक एक त्याचा अर्थ असतो. H2O म्हणजे एक विशिष्ट अर्थ आहे, NaCl विशिष्ट अर्थ आहे, फिजिक्स मध्ये फोर्स त्याचा एक विशिष्ट अर्थ आहे. त्याचप्रमाणे इथे चिच्छाया किंवा चिदाभास, चैतन्याचं जे प्रतिबिंब सूक्ष्म शरीरात पडलं त्याला म्हणतात चिच्छाया. तर 3 वस्तू आहे. चैतन्य आहे, कॉन्शियसनेस, त्यानंतर लिंगदेह आहे, उपाधी सुद्धा याला म्हणतात उपाधी, लिंगदेह, सूक्ष्म शरीर, आणि त्याच्यामध्ये चैतन्याचा आभास आपल्याला होतो, प्रतिबिंब पडतं, त्याला म्हणतात चिदाभास. हे तिन्ही मिळून मी आज बनलेलो आहे. यापैकी जर एकही नसेल तर जीव आपण त्याला म्हणणार नाही. चैतन्य आहे पण लिंगदेह नाहीच आहे, सूक्ष्म शरीर नाहीच आहे, मन बुद्धी इंद्रिय नाहीये, तर त्याला जीव नाही म्हणतात. अच्छा, मन बुद्धी आहे, लिंग शरीर आहे, पण चैतन्यच नाहीये, तर त्याला सुद्धा जीव म्हणणार नाही. आणि लिंगदेह आहे आणि चैतन्य आहे पण प्रतिबिंब पडलेलं नाही, तर जो आज अनुभव आहे, मी आहे, मी आहे, मी मनुष्य आहे, पुरुष आहे, हा अनुभव होणारच नाही. म्हणून जीव म्हणजे काय, तर म्हणजे तत्संगह जीव उच्यते, यांचा समुदाय याला म्हणतात जीव. आणि सोप्या भाषेत जीव म्हणजे काय, जो जगत आहे त्याला म्हणतात जीव. आता इथपर्यंत तर ही झाली ईश्वर सृष्टी. जेव्हा सृष्टी नव्हती तेव्हा ईश्वर होता, देव होता, त्यांनी सर्व काही उत्पन्न केलं, सर्व शरीर त्याच्यामुळे तो प्रविष्ट झाला आणि आता जीव बनवू लागला. आणि जीव म्हणजे काय हे आपण आता पाहिलं. आता या जीवाची काय स्थिती झाली तर म्हणे फार दयनीय स्थिती आहे. आधी तर तो ईश्वर होता, स्वामी होता, आता जेव्हा त्यांनी याच्यात प्रवेश केला तर तो मोहित झाला, भ्रमित झाला. म्हणून आता पुढे 12वा श्लोक, माहेश्वरी तु मायाया तस्या निर्माण शक्तिवत विद्यते मोह शक्तिश्च तम जीवं मोहयत्यसौ. आता पहा, भगवंताची एक माया आहे, तिचं नाव आहे माहेश्वरी माया. आपण पाहिलं होतं काल, मायां तु प्रकृतीं विद्धी मायिनं तु महेश्वरम. महेश्वर म्हणजे मायेचा जो स्वामी आहे. तर आता ही जी भगवंताची माया आहे, माहेश्वरी माया तिला, तिच्यामध्ये शक्ती आहे, 2 प्रकारची शक्ती आहे त्या मायेमध्ये. कोणती शक्ती आहे, म्हणजे तस्या निर्माण शक्तिवत. तिच्यामध्ये एक तर निर्माण करण्याची शक्ती आहे, क्रिएटिव्ह पॉवर. आणि भगवंतानी त्या क्रिएटिव्ह पॉवर, निर्माण शक्तीचा उपयोग करूनच ही जगाची निर्मिती केली. पण या मायेमध्ये एक दुसरी शक्ती सुद्धा आहे, आणि ती काय आहे, विद्यते मोह शक्तिश्च. एक आणखीन शक्ती याच्यामध्ये आहे, ती आहे मोह शक्ती, मोहित करणारी, आकर्षित करणारी. आता या जीवाची काय स्थिती झाली, तम जीवम मोहयति असौ. त्या मोहिनी शक्तीमुळे हा जीव जो आहे आता पूर्णपणे गुंतून गेला, गुरफटलेला आहे, फसलेला आहे. कुठे, या
संसारामध्ये, प्रपंचामध्ये. पहा किती छान वर्णन आहे. जीवाचं वर्णन करत आहे. जीव जो आहे तो मोहित झाला. आता त्याचं नाव तुम्ही म्हणू शकता मोहित कुमार. आणि आता एकदा तो मोहित झाला, मोहित म्हणजे काय, त्याचं ज्ञान सगळं संपलं. जे खरं ज्ञान आहे ते झाकलं गेलं. आता तो करता भोगता स्वतःला म्हणवतोय आणि त्याला वाटतंय जगामध्ये सुख आहे, शरीराच्या भोगांमध्ये सुख आहे. मोहाचे हे सगळे लक्षण. म्हणून आता मग पुढे म्हणतात की या जीवाची काय स्थिती झाली 13व्या श्लोकामध्ये. मोहादनीशतां प्राप्य मग्नो वपुषि शोचति ईशसृष्टमिदं द्वैतं सर्वमुक्तं समासतः. आता तो जो जीव आहे तो काय झाला, मोहामुळे काय झाला, मग्न वपुषि शोचती. वपुषी म्हणजे शरीरामध्ये मग्न झाला. देहोहम शरीरहम अस्मी असं त्याचं काय, त्याची जाणीव, त्याचं ज्ञान त्याला होत आहे, जे की चुकीचं आहे. हे कशामुळे झालं, मोहात. अनिशताम प्राप्त. आधी तो ईश होता, लक्षात घ्या. जेव्हा तो जीव झाला तर काय झाला, अनिश. त्याचं नाव झालं अनिश कुमार. आधी होता ईश. ईश म्हणजे काय असतं, ईशन करणारा, जो वन हु कॅन रूल ओव्हर, वन हु कॅन कंट्रोल, रूलर, कंट्रोलर, त्याचं नाव असतं ईश, ईश्वर. पण आता हा झाला अनिश. आता हा झाला गुलाम. आता अधीन झाला. आधी स्वतंत्र होता, आता काय, पराधीन झाला. पराधीन आहे पुत्र मानवाचा. पराधीन सपनेव सुख नाही. पराधीनतेमध्ये सुख नाही. तर आता हा जो जीव आहे शोचती. आता दुःख आहे, अनेक प्रकारचे दुःख आहे, अनेक प्रकारच्या इच्छा आहे. त्या इच्छा त्याच्या पूर्ण होत नाहीये म्हणून तो दुःखी आहे. परिस्थिती प्रतिकूल आहे म्हणून तो दुःखी आहे. हजारो कारण आहे. तर दुःखालयम असं म्हटलेलंच आहे जगाला. तर अशा या जीवाची ही स्थिती झाली. आणि ते म्हणतात ईश सृष्टम इदम द्वैतम सर्व मुक्तम समास. आतापर्यंत ज्याचं वर्णन झालं हे काय झालं, ईश्वर सृष्टी. ईश्वराने जीव रूपातच प्रवेश त्यांनी केलेला आहे आणि आता तो सुखी दुखी होत आहे. इथपर्यंत भगवंताची सृष्टी. आता पुढे जे वर्णन आहे ते वर्णन आहे जीवसृष्टी. या जीवानी काय केलं, आता जीवभाव त्याला प्राप्त झाला आहे, तो आता जीव म्हणून ओळखला जातो. तर आता सुरुवात होत आहे जीवसृष्टीची. म्हणजे ईश्वराने संकल्प केला आहे की मी सृष्टी बनवीन, आणखीन बहुश्याम प्रजा येती, मी अनेक रूपात प्रकट होईल. तो प्रकट झाला, शरीरामध्ये प्रवेश केला आणि जीव म्हणून आता तो या जगामध्ये आहे. इथपर्यंत भगवंताची. आता पुढे पहा जीवाची सृष्टी काय आहे. सप्तान्न ब्राह्मणे द्वैतम जीवसृष्टम प्रपंचितम अन्नानि सप्त ज्ञानेन कर्मणा जनयत् पिता. आता इथे विद्यारण्य स्वामीजी बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक अध्याय आहे, त्याचं नाव आहे सप्तान्न ब्राह्मण. त्याचा उल्लेख करून ते सांगत आहे की सप्तान्न ब्राह्मणे हे बृहदारण्यक उपनिषदामधील एक भाग आहे. त्या अध्यायाचं नावच आहे सप्तान्न ब्राह्मण. म्हणजे त्याच्यामध्ये जीवसृष्टम प्रपंचितम, जीवानी काय प्रपंच उत्पन्न केलं, जीवानी काय बनवलं त्याचं वर्णन आहे.
आणि काय जीवानी केलं तर इथे म्हणतात अन्नानि सप्त, 7 प्रकारचे अन्न त्यांनी उत्पन्न केले. कोणी? या जीवानी. आणखी कसे त्यांनी उत्पन्न केले तर म्हणे ज्ञानेन कर्मणा, ज्ञानाच्या द्वारे आणखी कर्माच्या द्वारे. आणि या जीवानी उत्पन्न केले म्हणून इथे जीवासाठी नाव दिलेलं आहे पिता. अजनयत पिता. अजनयत म्हणजे उत्पन्न केले. कोणी उत्पन्न केले? पिता. पिता म्हणजे जीव. त्यांनी हे उत्पन्न केले म्हणून त्या जीवाचं नाव इथे म्हटलेलं आहे पिता. कारण पिता म्हणजे कोण? जो पुत्राची उत्पत्ती करतो, पुत्राला जन्म देतो. तर इथे 7 अन्न त्या जीवानी उत्पन्न केले. अच्छा, त्याच्याकडे सामर्थ्य होतं का? तर म्हणे हो. काय सामर्थ्य? तर म्हणे ज्ञान आणखीन कर्म. लक्ष देऊ नाही का? मनुष्याकडे या 2 फार मोठ्या शक्ती आहेत, ज्ञान शक्ती, कर्मशक्ती. याला आपण म्हणू शकतो विज्ञानाच्या भाषेमध्ये एक आहे सायन्स आणि एक आहे टेक्नॉलॉजी. सायन्स मीन्स नॉलेज. विविध नियम जे आहे या जगामध्ये पसरलेले, वैज्ञानिक लोक त्याचं ज्ञान मिळवतात आणि मग त्याचाच उपयोग करतात. त्याला म्हणू आपण कर्म. आणि त्या क्रियेच्या द्वारे बाय ऍक्शन, बाय ऍक्टिव्हिटी अनेक वस्तू उत्पन्न करतात. तर ज्ञान आणखीन कर्म हे या बृहदारण्यक उपनिषदामध्ये आलेलं आहे. सप्त अन्नानि मेधया तपसा अजनयत पिता. तिथे शब्द आलेला आहे मेधा आणि तप. तर मेधा म्हणजे बुद्धी, ज्ञान. तपस म्हणजे कर्म. ज्ञान कर्म याच्याद्वारे त्यांनी काय केलं? 7 अन्न उत्पन्न केले. तर इथून सुरुवात आहे बरं का जीवसृष्टी. फारच सुंदर विचार आहे. अच्छा, आता कोणचे 7 अन्न उत्पन्न केले जरा सांगा बघू. तर आता पहा पुढे 15व्या श्लोकात. मर्त्यान्नमेकं देवान्ने द्वे पश्वन्नं चतुर्थकम् अन्यत् तृतीयम् आत्मार्थम् अन्नानां विनियोजनम्. म्हणे 7 अन्न जरा जे उत्पन्न झाले ते तुम्हाला सांगतो. जरा आता मोजा, मोजणी करा. म्हणे मर्त्य अन्नम एकम. मर्त्य अन्नम एकम म्हणजे मनुष्याकरिता एक अन्न. मर्त्य शब्दाचा अर्थ इथे मनुष्य. मर्त्य शब्दाचा शाब्दिक अर्थ काय? तो मरतो. मनुष्य अमर होत नाही. किती प्रयत्न तो करतो. आपण हे औषध, ऑपरेशन काय काय करतो याला जिवंत ठेवण्यासाठी. पण गीतेमध्ये काय म्हटलेलं आहे? जातस्य हि ध्रुवो मृत्यू. ज्या दिवशी आपला जन्म होतो त्या दिवशीच मरणाची तारीख ठरलेली असते. त्या कपाळावर लिहिलेली असते ती तारीख. पण आपल्याला डेट दिसत नाही, एक्सपायरी डेट. फक्त ब्रह्मदेवालाच ती दिसते. तर आणि चांगलंच आहे, नाही तर आपण जगूच नाही शकणार. काळजी काळजी एवढी की तारखेच्या आधीच. म्हणून इथे म्हणतात मर्त्य. तर मनुष्य म्हणजे मर्त्य. तर त्याच्यासाठी एक अन्न त्यांनी उत्पन्न केलं. त्यानंतर देव अन्ने द्वे. देवतांसाठी 2 अन्न त्यांनी बनवलं. लक्षात नाही का? देवतांसाठी 2. तर 2 आणि 1 किती झाले? 3. आणखी पशूंसाठी एक अन्न त्यांनी बनवलं. पशु अन्नम चतुर्थकम. चौथं जे अन्न आहे पशुचं ते चौथं झालं. तर 1 मनुष्याचं, 2 देवतांचं आणि 1 पशुचं. किती झाले? 4. आणि अन्यत् तृतीयम आत्मार्थम. आणि 3 अन्न त्यांनी स्वतःसाठी दिले. अन्यत् तृतीयम आत्मार्थम अन्नानां विनियोजनम. याप्रमाणे हे 7 अन्न त्यांनी केले. आता कोणी म्हणेल हे तर तुम्ही 1, 2, 1 आणि 3 फक्त काय आकडे दिले. पण कोणचे ते 7 अन्न जरा सांगा. मनुष्याचा
मनुष्याचं कोणचं अन्न आहे, पशुचं कोणचं आहे, आणि देवतांचं तुम्ही म्हणाला 2 अन्न आहे, ते कोणचे, आणि स्वतःसाठी म्हणे 3. तर आता याचं वर्णन पुढे. हे पहा, म्हणून मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं, विद्यारण्य स्वामीजी स्वतः सगळं सांगत आहे. आपल्याला काही विचार करायची गरजच नाहीये. वी मस्ट फ्लो विथ दिस थॉट फ्लो. जो विचार प्रवाह आहे त्याच्याबरोबर बस प्रवाहित झालं पाहिजे. तर पहा, स्वतःच ते म्हणतात, कारण प्रश्न लगेच येईल ना, 7 अन्न म्हणजे कोणचे, नाव सांगा, आणि कोणचे अन्न कोणासाठी. तर पहा पुढे, व्रीहादिकं दर्शपूर्णं असौ क्षीरं तथा मनः वाक् प्राणश्चेति सप्तत्वं अन्नानां अवगम्यताम्. म्हणे पहा, कोणकोणचे 7 अन्न उत्पन्न केले. तर मनुष्यासाठी त्यांनी काय उत्पन्न केलं, जीवानी. तर म्हणे व्रीही आदिकम. व्रीही आदी म्हणजे भात वगैरे, जे धान्य, तांदूळ वगैरे, जव, गहू वगैरे, हे मनुष्याचं अन्न आहे. लक्षात ठेवा, आपण हेच खातो. दुसरं, देवतांसाठी 2 अन्न त्यांनी बनवलं. कोणचे 2? तर म्हणतात दर्श पूर्णमास. दर्श व पूर्णमास. म्हणजे हे काय दर्श व पूर्णमास? ते पहा, कर्मकांडामध्ये वर्णन येतं. दर्श म्हणजे अमावस्या, पूर्णमास म्हणजे पौर्णिमा. तर अमावस्या आणखी पौर्णिमेला एक विशेष हवन केलं जातं, याग केला जातो, याग यज्ञ, आणि त्याच्यामध्ये देवतांना आहुती दिली जाते. तर अमावस्याला जी आहुती देतात त्याला म्हणतात दर्श, पौर्णिमेच्या दिवशी देतात त्याला म्हणतात पौर्णमास. तर देवतांसाठी हे 2 अन्न त्यांनी. अच्छा, पशुचं अन्न काय त्यांनी बनवलं, तर क्षीरम. क्षीरम म्हणजे दूध. तर पशुचं अन्न झालं दूध. म्हणून पहा, पशु जे आहे, पशुचं सुद्धा लहान पिल्लं असतं, तर ते काय आधी दूधच पित, एकदम गवत खात नाही, चारा खात. तर क्षीरम. आणि आत्म्याचं कोणचं अन्न आहे, स्वतःसाठी कोणचं अन्न त्यांनी बनवलं, तर म्हणे 3: मन, प्राण आणि वाक. मन, इंद्रिय आणखी प्राण, हे 3 अन्न या जीवाचे स्वतःसाठी. तर म्हणे याप्रमाणे हे 7 अन्न त्या जीवाने उत्पन्न केले. मनुष्यासाठी 1 धान्य वगैरे, देवतासाठी पौर्णिमा आणखीन अमावस्याला देणारी आहुती, पशुसाठी दूध, आणखीन स्वतःसाठी वाक, प्राणी. वाक म्हणजे वाणी, प्राण म्हणजे प्राण आणि मन. अन्न, अन्नाम अवगम्यताम, याला म्हणतात अन्न. आता कोणी म्हणेल हे आम्हाला काही कळत नाही, तुम्ही काय बोलत आहात, याचा अर्थ जरा आणखीन समजावून सांग. आणि हे आता तांदूळ वगैरे मनुष्याने तर काही बनवलेलं नाहीये. याला तुम्ही कसं म्हणत आहे की जीवानी बनवलं. दूध तर जीवानी बनवलेलं नाहीये. आणखीन वाक, प्राणी हे सुद्धा जीवानी काही बनवलेलं नाही. तुम्ही याला म्हणता जीवसृष्टी. हे कसं काय, प्रश्न आहे ना. तर पुढे लगेच म्हणतात विद्यारण्य स्वामीजी की जे काही आता आम्ही 7 अन्न सांगितले वर, स्वरूपतः ते भगवंतानीच बनवलेले आहे. ते ईश्वर सृष्टीमधीलच भाग आहे. पण ते अन्न आहे, हे भोग्य आहे, हे मानवानी बनवलं. म्हणजे भगवंतानी तांदूळ बनवला, पण आता त्या तांदूळाचा भात कोणी बनवला, तर म्हणे मनुष्य. तर अन्नत्व त्यांनी बनवलं. म्हणून लगेच पुढे म्हणतात ईशेन यद्यपेतानि निर्मितानि स्वरूपतः तथापि ज्ञान कर्माभ्याम जीवो कार्षित तदन्नताम. म्हणजे यद्यपि ईशेन एतानि निर्मितानि, जरी ईश्वरानी हे सगळं बनवलं, ईश सृष्टीच आहे, पण आकर्षित तद अन्नता,
मनुष्यानी काय बनवलं म्हणे, हे मी खाऊ शकतो, याचा आनंद घेऊ शकतो. हे कोणी बनवलं? हे जीवानी बनवलं. म्हणून ते म्हणतात स्वरूपतः ईशेन यद्यपि एतानी निर्मिता. स्वरूपतः तर भगवंतानीच बनवलं, पण आपण काय केलं? ज्ञान कर्माभ्याम, विचाराने आणखीन कर्माने अन्नत्व जीव तदन्नताम अकार्षित, त्याला अन्न आहे असं आपण म्हणू लागलो आणि त्याचा उपभोग करू लागलो. तर हे काय झालं? जीवसृष्टी. आता बघा 2-4 मी उदाहरण देतो, त्याने क्लिअर होईल. भगवंतानी माती बनवली, माती बनवली, पण घर कोणी बनवलं? या मातीचा उपयोग करून मी घर बनवू शकतो आणि त्याचा उपभोग करू शकतो. तर याला काय म्हणू? अन्नत्व. याचा उपयोग होऊ शकतो, याचा आनंद घेऊ शकतो. ही जीवाने केली, ही जीवाची निर्मिती. भगवंतानी तांदूळ बनवला, पण आता कोणी त्याचा काय भात बनवला, कोणी इडली बनवली, कोणी ढोकळा बनवला, कोणी गुजराती येतो ढोकळा, साऊथ इंडियन आहे इडली. आता ही जीवसृष्टी झाली की नाही? गहू जे आहे, गहूची निर्मिती भगवंतानी केली. आपण गहू नाही बनवू शकतो, पण या गहूच्या द्वारे मी पोळी बनवू शकतो, पराठा बनवू शकतो, पुऱ्या बनवू शकतो आणि मग मी खाऊ शकतो. दिस इज अवर क्रिएशन. म्हणून ज्ञान कर्माभ्याम, भगवंतानी बुद्धी दिली आहे आणि क्रिया करण्याची शक्ती दिली आहे. तर बा एकच वस्तूचे किती आयटम बनवतात, किती पदार्थ. हॉटेलमध्ये गेला तर तुम्हाला एक ते मेनू असतं, किती प्रकारचे पदार्थ तिथे आहे. इटालियन आणि काय थाई फूड आणि साऊथ इंडियन आणि पंजाबी आणि गुजराती. अच्छा, सगळ्यांमध्ये पदार्थ तोच आहे, मूळ तत्व तेच आहे, पण व्हेरायटीज ऑफ फूड. तर याला म्हणतात जीवसृष्टी. आता भगवंतानी कापूस बनवला, कापूस आपण बनवू नाही शकतो, पण कापसाच्या द्वारे वस्त्र आपण बनवू शकतो. आणि टेक्सटाईल इंडस्ट्री पूर्ण कशावर अवलंबून आहे? या कापसावर. त्यांनी सगळे वस्त्र वगैरे आपण बनवू शकतो. त्याचप्रमाणे भगवंतानी सुवर्ण, सोनं बनवलं, पण दागिने तर नाही बनवले, दागिने आपण बनवले. तर याप्रमाणे अन्नता याला म्हणतात. अन्नता म्हणजे याचा उपयोग मी करू शकतो आणि उपभोग करू शकतो. तर आता हळूहळू क्लिअर होतंय ना, भगवंतानी काय केलंय आणि आपण काय केलं. अच्छा, प्रॉब्लेम कोणामुळे? भगवंताच्या सृष्टीमुळे नाहीये, आपण जे काही केलेलं आहे त्याच्यामुळे समस्या आहे. अच्छा, आता पुढे म्हणतात की पहा, भगवंतानी जगाची निर्मिती केली आणि जीवानी काय केलं? या जगाचा भोग केला. जसं आता मी एवढे उदाहरण सगळे दिले. म्हणून आता पुढे म्हणतात ईशकार्यम जीवभोग्यम जगद्वाभ्याम समन्वितम पितृजन्या भर्तृभोग्याम यथा योषित तथेष्यताम. म्हणे या जगाकडे जर आपण पाहिलं तर हे जग काय आहे? तर म्हणे ईशकार्यम, भगवंताच्या द्वारे निर्मित हे जग आहे. कार्य म्हणजे संस्कृतमध्ये इफेक्ट. भगवंतानी संकल्प केला आणि ही सृष्टी बनवली. अच्छा, तर जीवानी काय केलं? आत्ताच आपण पाहिलं, त्याच्यामधील भोग्यत्व पाहिलं त्यांनी, की याचा आपण काय भोग करू शकतो. भगवंतानी झाड बनवलं, तर झाडामध्ये फळ लागलेले आहे, आता फळ मी खाऊ शकतो. ही वृत्ती काही कोणामध्ये? जीवा. तर पहा, हे या जगाचा संबंध दोन लोकांशी आहे, भगवंताशी सुद्धा आणि जीवाशी सुद्धा आहे. पण कसा आहे? भगवंताशी याचा संबंध काय आहे? की जणू काही हे जग भगवंताचं काय कार्य आहे, इफेक्ट आहे. आणि जीवाचा काय संबंध आहे? जीव भोग्यम, जगद्वाभ्याम समन्वितम, जीव याचा भोग करणार आहे. याप्रमाणे जगतात
चे दोन संबंधी झाले, एक देव आणि एक जीव. एकाने निर्मित केलंय आणि दुसरा काय करतो, त्याचा उपभोग करतो. म्हणून महर्षी पतंजली सुद्धा म्हणतात की हे जे जग आहे कशासाठी आहे, भोगापवर्गार्थम, सुखदुःख भोगण्यासाठी आहे. आणि जर कोणी मुमुक्षु असेल तर त्याला मोक्ष सुद्धा या जगाच्या द्वारेच मिळेल. भोग आणि अपवर्ग, अपवर्ग म्हणजे मोक्ष. जगामध्येच लोक काय ज्ञान मिळवून मुक्त होतात, पण काही लोक म्हणजे 99% लोक काय 99% भोगी. तरी ते म्हणतात जीव भोग्य. आता इथे एक उदाहरण दे, म्हणे पहा, जसं पितृजन्या भर्तृभोग्या. एक मुलगी आहे, तर मुलगी काय आहे, तर म्हणे पितृजन्या, पिताची ती मुलगी आहे, वडिलांची ती मुलगी आहे. आणखीन जो पती आहे तिची कोण आहे, ती भोग्या. म्हणजे वडिलांची दृष्टी काय, ही माझी मुलगी आहे. आणि जेव्हा लग्न होतं मग ती काय पतीची पत्नी होते आणि मग त्या पतीला सुख देते, आनंद देते. तर एक झाली काय परिणाम कार्य, आणि दुसरं काय त्याला आनंद देणारी. त्याचप्रमाणे मुलगा सुद्धा, पती पत्नी एक दुसऱ्याचे भोग्य आहे, पण दोघं कोणाचे कार्य आहे, तर म्हणे आई वडिलांचे. याचप्रमाणे जग सुद्धा भगवंतांनी बनवलेला आहे आणि जीव त्याचा काय करतो, आनंद. आता पुढे म्हणतात की जीव भगवंतांनी या जगाची निर्मिती कशी केली आणि जीव जो आहे तो याचा भोग कसा करतो. व्हॉट आर द मीन्स बाय विच ही एन्जॉयज. तर इथे पहा 19वा श्लोक. मायावृत्त्यात्मको हीश संकल्प साधनम जनौ मनोवृत्त्यात्मको जीव संकल्पो भोग साधनम. म्हणे भगवंताकडे सुद्धा संकल्प आहे आणि त्या संकल्पाच्या द्वारे निर्मिती करतो जगाची. आणि संकल्प शक्ती त्याच्यामध्ये आहे का, कारण त्याच्याकडे माया. माया वृत्त्यात्मको ही ईश संकल्प साधनम. त्यांनी संकल्प केला मी अनेक होऊ, माझे अनेक रूप प्रकट हो. तर त्याच्याकडे सुद्धा एक अंतःकरण आहे, समष्टी मन त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये एक स्पंदन झालं आणि त्यांनी काय केलं, जगाची उत्पत्ती. अच्छा, हा जीव काय करतो, तर जीवाकडे काय, त्याच्याकडे सुद्धा एक मन आहे. अच्छा, आणि त्या मनाने तो काय करतो, भोग करण्याची इच्छा करतो. मनोवृत्त्यात्मको जीव संकल्प भोग साधन. जीव इच्छा करतो, संकल्प शब्दाचा इथे अर्थ काय, इच्छा, कल्पना करतो की ही वस्तू मला मिळेल तर आनंद होईल. त्या मनाच्या द्वारे संकल्प करून मनाच्या द्वारे जगाचा उपभोग तो घेतो. तर बघा किती छान वर्णन आहे. देवानी आपल्या मनाचा उपयोग करून निर्मिती केली आणि जीवानी आपल्या मनाचा उपयोग करून उपभोग केला आहे ना. जीवाकडे साधन काय भोगण्याचं, मन नसेल तर आपण भोगू शकत नाही. आणि भोग म्हणजे सुख आणि दुःख दोन्ही, बरं का. डोळे आहे, कान आहे, पण मन नाहीच आहे, तर आपल्याला सुख दुःखाचा अनुभव होणार. तर भोग साधनम, मन भोग साधन आहे. आणि भगवंताकडे सुद्धा मनच आहे. त्यांनी काय केलं, सृष्टी बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला. याप्रमाणे इथे ईश्वराची काय भूमिका आहे आणि जीवाची काय भूमिका आहे हे वर्णन आपण पाहत आहोत. आता इथे फारच छान एक चांगला वर्णन, एक चांगलं उदाहरण देऊन ते म्हणतात की पहा, भगवंत तर एक वस्तू बनवतो, पण जीव काय करतो, आपापल्या मनाने एकाच वस्तूला वेगवेगळ्या दृष्टीने पाहतो आणि त्याला म्हणतात जीवसृष्टी. आता ते इथे उदाहरण त्यांनी देऊन सांगितलेलं आहे. आता वेळ आपली झालेली आहे. उद्या आपण याचं वर्णन पाहू की पहा,
जग एकच आहे, एकच झाड आहे, एकच वृक्ष आहे, एकच सूर्य आहे, पण 10 लोक त्याला वेगवेगळ्या दृष्टीने बघतात आणि मग वेगवेगळे प्रकारचे अनुभव त्यांना होतात. सूर्यामुळे प्रॉब्लेम नाहीये, बट हाऊ वी आर लुकिंग एट दॅट. झाडांनी कोणाला त्रास दिला नाही, पण त्या झाडाकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो त्याच्यावर आहे. व्यक्ती आहे, मनुष्य आहे, समाज आहे, पण सगळ्यांची दृष्टी वेगवेगळी आहे. व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट नाउ ही इज ब्रिंगिंग. ते आपण आता उद्या पाहू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.